दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेतली आहे। राहुल गांधी यांना संरक्षण देण्याची संभाजी ब्रिगेडने भूमिका मांडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांनी राहुल गांधींना काळं फासण्याचं आणि दगडफेक करण्याची धमकी दिलेली होती। त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने ही मागणी केली आहे। बाळा दराडे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटतायत। राहुल गांधींवर कोणी दगडफेक करत असेल तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांनी ही भूमिका मांडली आहे। काल विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी उभाठा शिवसेना गटाच्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांना काळं भासू, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू असं आपत्तीजनक विधान केलं। खरं तर मूळ विषय असा आहे, राहुल गांधी सावरकरांना माफीवर म्हटले, त्यामुळे नाशिक कोर्टाने त्यांना समन्स बजावलेलं आहे आणि नाशिक कोर्टात हजर व्हा असे आदेश दिलेले आहेत। आणि अत्यंत अवैचारिक अशी भूमिका घेऊन उभाटा गटाच्या कार्यकर्त्याने जर राहुल गांधी नाशिकला आले त्या प्रकरणी तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू आणि गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू अशी भूमिका घेतलेली आहे। खरं तर त्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण सावरकरांनी माफी मागितली होती का? तर हो, सावरकरांनी तब्बल 15 वेळा माफी मागितली होती। त्यांनी वैयक्तिक 6 वेळा, त्यांच्या पत्नीने सावरकरांसाठी 3 वेळा, वहिनीने 3 वेळा, त्यांच्या भावाने 3 वेळा, अशी तब्बल 15 वेळा सावरकरांनी माफी मागितली। माफीनामे इंग्रजांना लिहिले, सुटकेसाठी अर्जव केली आणि 1924 ते 1937 इंग्रजांचे सेवक म्हणून सावरकर काम करत होते। राहुल गांधींच्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो आणि राहुल गांधींच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यांच्या